नमस्कार. नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जीवन प्रवास प्रश्न उत्तरे अशा शीर्षकाखाली आपण पुन्हा प्रश्न उत्तरे घेत आहोत. तर आपण आजचे प्रश्न घेऊया आणि त्याचे उत्तर मिळवायचा प्रयत्न करूया. आता पहिला प्रश्न आहे, मनुष्य योनी ही 50% पाप व 50% पुण्य झाल्यावर मिळते का? मग प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे प्रसंग कमी अधिक का असतात? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वंदनीय दादांनी याचं विश्लेषण खूप छान केलं आहे की म्हणे आपल्याला ज्या वेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला जी काही पुण्यही आहे त्याच्यातली 50% खर्चून येत असतो. म्हणजे एखाद्या गावाला जाण्याकरता आपण एस टीचं जसं तिकीट काढतो आणि तिकिटाकरता आपल्याला मोबदला द्यावा लागतो, तसं म्हणे जन्माला येण्याकरता 50% ऑलरेडी कमतरता आपलं जी काही पुण्यही आहे त्याच्यातली 50% देऊनच यावं लागतं. जन्माला जायचं ना 50% पुण्य दे आणि जा, अशा पद्धतीनं म्हणे आपला जन्म होतो. म्हणजे थोडक्यात काय, इथं 50%ची कमतरता घेऊनच आपण जन्माला येतो असं विश्लेषण आहे. थोडासा विषय कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु नीट समजून घेतला तर तो समजू शकतो. तर 50% तिथं आपल्याला मोजावे लागतात, तेव्हाच आपल्याला जन्म प्राप्त होतो, मनुष्य जन्म. व त्यावेळेला म्हणजे जी 50%ची जी कमतरता आहे ती पहिल्यांदा आपल्याला भरून काढावी लागते. म्हणून आपल्याला अगदी गर्भसंस्कारापासून संस्कार सांगितले, तो विषय तिथंच कनेक्ट होतो की आधी वाढवायचं. आधी 50 आहे होतं, त्या 50ला वाढवत जायचं. आधी वाढवत जायचं. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पुण्याही पाहिजे, कारण आपल्याला कर्मातून मुक्त व्हायचं म्हणा किंवा जीवनात सुखशांती समाधान पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुण्याईवर अवलंबून आहेत. पण मग पाप म्हटल्यापेक्षा आपले जे काही पातक प्रमाद अज्ञानाने जे काही जन्मोजन्मे घडलेले आहेत ते तरी आलेलेच असतात, कारण त्याच्यातूनच तर मुक्त व्हायचं आहे. ते प्रत्येक जन्मात आपण घेऊन येतोच. त्यामुळे ते किती आणले, ते कसे आहे, ते काही आपल्याला कळत नाही. परंतु जन्माला येताना पुण्याई मात्र म्हणे नक्की खर्च होती, म्हणून ती इथं आल्यानंतर ती मिळवायची, म्हणून देवधर्म सांगितला आहे असंही सांगितलं त्यांनी. म्हणजे खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण म्हणतोय काय करायचं देवधर्माने काय होतं, आपण आपल्या हिमतीनं काहीतरी मिळवूया. पण हिमतीनं जरी कर्मात तरतूद असेल तर काही जण हिमतीने मिळवू शकतात, परंतु हिमतीने मिळवताना सुद्धा काहीतरी आपली पुण्याई खर्च होत असते. इथं आहे खर्च होणं, काहीतरी मिळवताना आपण काहीतरी देत असतो. आपण साधा आपण कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही म्हणतो. म्हणजे कष्ट हे देणं आहे आणि त्याच्यातून फळ मिळवणं आहे. तशी पुण्याई खर्च केल्याशिवाय आपल्याला जन्म होत नाही. तसं आपल्या जीवनात काही साध्य, ज्या गोष्टी आपल्याला सहज साध्य होतात म्हणतो, ते साध्य होताना काहीतरी पुण्याई खर्च पडत असते. म्हणून आपले साधू संत सांगतात की कायम तुम्ही त्या परमेश्वराच्या अधिष्ठानात, परमेश्वराच्या कृपेशी किंवा त्याच्याशी एकनिष्ठ राहा, सद्गुरूंशी एकनिष्ठ राहा, त्यांना जोडून त्यांच्या कृपेच्या खालीच तुम्ही राहा. म्हणजे एक प्रकारची सत्कर्म म्हणायची का? हां, कारण काय आहे ना, आपण ऑलरेडी जीवन जगत असताना हे आता माझ्या मनासारखं सगळं घडतंय म्हटल्यानंतर आपण काय मनाला येईल तसं वागायला लागतो. परंतु त्यावेळेला काहीतरी खर्च पडतंय, काहीतरी खर्ची पडतंय, हे कळत नाही. मग एक दिवशी जसं बडे बाप का बेटा काही न कमवता हे सगळे पैसे उडवतो आणि एक दिवशी कंगाल होतो, तशी परिस्थिती होती. म्हणून आपण सारखं कमवत राहायचं, म्हणजे काय पुण्य संचय करत राहायचा. मग पुण्य संचय करायचा त्याचे प्रकार काय आहेत तर आपल्याला एवढं ऐकून माहिती असतं की लोकांसाठी काय आपण करणं, त्याच्यातूनही पुण्य संचय होतं. आणि देवाधिकांचं करून, देवाला मानून, देवाची काय म्हणजे मनोभावे सेवा पूजा करून आपण पुण्याही मिळवू शकतो. म्हणजे तिथं नकळतपणे आपण आपल्या सूक्ष्म देहाला, जो खरा आतमध्ये आंतरिक अवस्थेत आत्मा जो परमात्मा म्हणून आहे, त्याच्याशी नकळतपणे अनुसंधान साधलं जातं. आणि तिथूनच कृपा आशीर्वाद आतूनच आपल्याला मिळत असतो. जो आपण बाहेरनं मिळवतोय असं आपल्याला जे वाटतं ते आतूनच मिळवलं जातं. आणि आपण इतरांच्यासाठी काहीतरी उपयोगी पडलो तर आपल्याला मनशांती मिळते. कारण आपण इतरांना मदत केली की समोरचा म्हणतो, अरे बरं झालं, तुझ्या देवासारखा तू आलास, तुझ्या मदतीमुळे माझं काम झालं. म्हणजे थोडक्यात ती काय ब्लेसिंग्स आहेत त्या नकळतपणे मिळतात आणि त्यामुळे आपल्या पुण्यामध्ये ते एक थेंब ॲड होतो, भर पडते. म्हणून इतरांच्या कल्याणाकरता, इतरांसाठी आपला जीवन आपलं खर्ची पडावं असं सगळे सद्गुरू सांगत असतात. खूप समजून घेण्यासारखा विषय आहे हा. ठीक आहे. प्रपंचातील गृहस्थ जीवन जगत असताना आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कोणते आणि कसे प्रयत्न करायला हवेत? स्वतःचे आत्मिक कल्याण करून इतरांचेही कल्याण व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आत्मसाक्षात्कारापर्यंत आपल्याला कसे पोचता येईल? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर काल जो एपिसोड केला आहे वंदनीय दादांचे अवतार कार्य, वंदनीय दादांचे कार्य, त्याच्यामध्ये ह्याची सगळी उत्तरं आहेत. कारण दादांचं कार्यच मुळामध्ये
जी शक्ती आहे त्या शक्तीला त्याने शक्तिपीठात स्थान दिलं. तो सगळा विषय घेतलेला आहे की ती साधनेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी धारण झाल्यावर आपला विकास करून इतरांच्या कल्याणाकरता आपल्या माध्यमातून ती प्रवाहित होती आणि प्रवाहित होऊन लोकांचं कल्याण व्हावं हीच कार्याची योजना आहे. त्यामुळे तन्मात्राच्या माध्यमातून ती जी कृपा आहे, ती शक्ती आहे, ती बाहेर पडावी. आणि जीव म्हणजे मनुष्य आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या दुःखाने पीडित असतो म्हणे मनुष्य. तर त्या दुःखातून त्याला दूर करण्याकरता आपल्या माध्यमाचा वापर नकळतपणे साधना करणारा साधक जो आहे त्याच्या माध्यमातून त्याचं दुःख दूर होतं किंवा व्हावं असा संकल्प साधनेमध्ये आहे. म्हणजे आपण करू शकतो. संसारी मनुष्य म्हणजे वंदनीय दादाने जी काही ओंकार साधना सिद्ध केली आहे ती सर्वसामान्य संसारी माणसाकरताच आहे. त्याच्याकरता काही तुम्ही भयंकर मोठा एक कुठेतरी अवस्था प्राप्त करायला पाहिजे किंवा केल्यानंतरच काही मिळणार आहे अशातला काही भाग नाही आहे. सर्वसामान्य मनुष्य साधना करून किंवा प्रश्न यांचे भान आहे दादांना होतं म्हणून त्यांचा विचार करून की आज सर्वसामान्य मनुष्य जो प्रापंचिक आहे त्याला काहीतरी पारमार्थिक अवस्था प्राप्त व्हावी ह्याचाही विचार केला गेलाय आणि ती अवस्थाही प्राप्त होती आणि ती होता होता नकळतपणे इतरांच्या कल्याणाकरता ती शक्ती प्रवाहित व्हावी. म्हणजे शब्दब्रह्म हे जे काही सिद्ध केलंय त्याच्या माध्यमातून जा तुझं कल्याण होईल म्हटल्यानंतर कल्याण व्हायला पाहिजे एवढं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये आहे. मग त्याच्याकरता आपलं माध्यम हे विकसित व्हायला पाहिजे असं आहे. साधना नियमितपणे का होत नाही? काहीतरी अडचणी अचानक येतात असं का होते? साधना नियमितपणे का होत नाही हा ऑलमोस्ट सगळ्यांचा प्रश्न असतो की आम्ही साधना करूया म्हणून बसतो परंतु काहीतरी समस्या येतात. हे स्वाभाविक आहे. फक्त काय असतं सुरुवातीला हे प्रश्न भेडसावतात की आपण साधनेला बसलो तर लक्ष लागत नाही, कोणीतरी नेमकं येतं, बेल वाजती, फोन वाजतो, काहीतरी होतं, डिस्टर्बन्स. ह्या सहज आहेत गोष्टी. मग त्याच्याकरता थोडा आपला मनोनिग्रह हा खूप महत्त्वाचा आहे. आता हा सगळा आपण विषय जो घेतोय प्रश्न उत्तर म्हणा हे सगळं सांगण्यामागं आणि ह्याचा मागचा उद्देश हाच आहे की विषय आपल्याला कळावा. म्हणजे हा जो खटाटोप चालू आहे की प्रश्न उत्तर घ्यावे हा यूट्यूब चॅनल करून लोकांना मार्गदर्शन करावं कारण जे मी समजून घेतले ते लोकांना कळावं ही जी काही इच्छा निर्माण होती आहे किंवा सद्गुरू त्याची प्रेरणा देत आहेत त्याच्या मागं उद्देश हाच आहे की आपण जी काही साधना करतोय जे काही नामस्मरण करतोय त्याच्यामध्ये नकळतपणे एकाग्रता मिळवून आपली आंतरिक अवस्था जी काही आहे तिथपर्यंत पोचायचं आहे. मग त्याच्याकरता आपल्याला थोडे विषय कळाले तर मग आपलं नकळतपणे ध्यान लक्ष लागू लागेल किंवा मला काय साध्य करायचं आहे. म्हणजे आता कोणीतरी येणार आहे ते महत्त्वाचं आहे की आता मी साधना करणं महत्त्वाचं आहे, आता नामस्मरण करणं महत्त्वाचं आहे. निर्णय आपण करायचा. जसं आपण म्हणतो की आता कोणीतरी पाहुणे येणार आहेत म्हटलं की शेजारचा जरी आला तरी आपण दरवाजा लगेच उघडणार आहे, जरा पाहुणे येणार आहेत नंतर हे म्हणतो आपण कारण त्यावेळेला पाहुणा महत्त्वाचा असतो. तसं आपण आता साधना करतोय म्हणताना तर साधनाच महत्त्वाची आहे का साधनेशिवाय जगात दुसरं काही नाही आहे असा ज्या वेळेला मनोनिग्रह होतो त्यावेळेला नकळतपणे वातावरणामध्ये आपल्या माध्यमातून अशा काही व्हायब्रेशन्स बाहेर पडतात की त्यावेळेला कोणी येत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कोणी येत नाही, फोन वाजत नाही, काही होत नाही, परंतु तशी तीव्रता पाहिजे की आता मी साधनेला बसणार आहे, आता कोणाचं डिस्टर्बन्स होणारच नाही आहे एवढी तळमळ साधनेबद्दल पाहिजे. म्हणून हा सगळा विषय सांगण्याचा खटाटोप आहे. ठीक. पुढला प्रश्न. आपल्याला आपण जन्माला का आलोय याचे कारण समजायला हवे पण ते समजलंय किंवा आपल्याकडून तेच घडतंय किंवा तेच घडायला लागलंय हे कसं ओळखायचं? जन्माचं कारण आता ह्याच्यात 2 विषय येतात. एक असतो प्रापंचिक की बाबा मला काय साध्य करायचं होतं जीवनामध्ये. एक मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे किंवा संगीतकार व्हायचं आहे किंवा जे काय माझे गोल्स आहेत, काही एम्स आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत. हा विषय आपल्याला जसं मिळायला लागतो तसं ते जन्माचं कारण नकळतपणे ते त्याला कार्यान्वित होतं आणि त्या कारण परत्वे त्याला जीवनामध्ये करिअर म्हणा ह्या गोष्टी करायला मिळत आहेत. हा भौतिक जगातला एक विषय झाला. परंतु मूळ जन्माचं कारण काय आहे? आपल्याला मुक्ती आणि मोक्ष म्हणजे आपण आध्यात्मिक विषय ज्या वेळेला समजून घ्यायला लागतो त्यावेळेला आपल्याला मोक्षास जायचं आहे, आपल्याला जीवनमुक्त कर्ममुक्त ही अवस्था प्राप्त करायची आहे. मग आता त्या दिशेने आपले विचार किंवा आपली मानसिकता किंवा तो बदल होतोय की नाही हे कसं ओळखायचं? तर साधी गोष्ट आहे, आपल्याला ह्या विषयाची आवड निर्माण झाली म्हणजेच ओळखायचं की नकळतपणे त्या विषयाकडे आपण चाललो आहे. ते दरवाजे उघडायला लागले आता. कारण आध्यात्मिक चिंतन मनन करावं असं वाटणं किंवा तो विषय समजून घ्यावं असं वाटणं म्हणजेच ते दरवाजे उघडायला लागलेत. साधी गोष्ट आहे.
की अरे आपण समजून घेऊया काय जन्माला आतोच, एक दिवशी मरून जाणार आहे माहिती आहे, प्रत्येक जण मरतोच, पण मरायच्या अगोदर काय समजून घ्यायचं होतं, काय समजून घ्यायला आपण आलो होतो. हां, मग हे काहीतरी अध्यात्मातले विषय सांगतात, मग आपण ते समजून घेऊया, ते ऐकूया असं वाटायला लागणं म्हणजेच मोक्षाच्या दिशेने नकळतपणे पायऱ्या चढायला लागल्यासारखं झालं, पावलं पडायला लागली. मग त्याच्यात आपली तीव्रता जेवढी प्रखर आहे की आपल्याला जास्तीत जास्त समजून घ्यायचं आहे. आपण रोज चिंतन म्हणून मला फोन करत असतात लोक, प्रश्न विचारत असतात की त्याला म्हणतो आपण जेवढं चिंतन म्हणून अधिक करू या विषयाचं, तेवढे ते विषय आपल्याला पुढे घेऊन जातात. एक प्रकारे झपाटल्यासारखं आपण एक्झॅक्टली करायचं. असंच होतं नंतर की अरे तो विषय आपल्याला एवढा महत्त्वाचा होऊन बसतो, कारण तो महत्त्वाचा आहे. आत्ता सध्या आता तुम्ही जो झपाटलेला शब्द वापरला आहे तो भौतिक जगातील विषयाने झपाटलेला आहे, म्हणून आपण त्या विषयाधीन होत असतो. आणि हे स्वाभाविकही आहे, कारण तो देहाचा गुणधर्म आहे. देह हा ग्रॅव्हिटीशी कनेक्टेड आहे आणि आत्मा कॉस्मिकशी आहे. त्यामुळे तो आत्मा कॉस्मिकचा, आत्म्याचे विषय कॉस्मिकचे असणार आहेत आणि देहाचे ग्रॅव्हिटीचे. मग देहाचे ग्रॅव्हिटीचे विषय म्हणजे सगळे भौतिक जगाचे आहेत, त्यामुळे तो तिकडं सहज आकृष्ट होतो आणि तो त्या विषयाला झपाटला जातो. परंतु ज्या वेळेला त्याला ह्याचा वीट येतो, कंटाळा येतो की अरे आपण मी तेच करतोय पुन्हा, त्यावेळेला ते कॉस्मिकचे विषय नकळतपणे ते धारण होतात आणि आपल्याला ते मूळ विषयाकडे जायचं आहे. म्हणजे ईश्वर, मी आंतरिक अवस्थेत कोण आहे, परमात्मा कोण आहे, स्वानुभव आहे ना, स्वानुभव आहे. म्हणून हा असा विषय फोर्सेबली कसा येऊ शकतो याचं मागचं कारणच ते आहे की तो विषय तो तिकडे कनेक्ट झालेला असतो की तो तुम्हाला गप्प बसू देत नाही आणि ते सहज तो प्रवास सुरू होतो. असा आहे. हां, ठीक. 84 लक्ष योनी फिरून आल्यावर मनुष्य जन्म प्राप्त होतो असे म्हणतात. हां, मनुष्य जन्म सोडून इतर जन्मात साधारणपणे पाप घडत नाही, कारण निसर्गनियमांप्रमाणे ते वागतात. 84 लक्षामध्ये मानव सोडून असं म्हणायचं ना त्यांना. मग आपण मनुष्य जन्मात आल्यावर मागच्या जन्मीचे म्हणजे कोणते पाप असते हे, आपले मनुष्य जन्म पण खूप झालेले असतात का? हां, म्हणजे त्याने प्रश्नही विचारला आहे आणि उत्तर पण दिले. हां, की कसं होतं ना की अनेक जन्म झाले असतात का, झालेच असतात. मागच्या जन्मात आपण प्राणी काही पाप करत नाहीत, कारण पाप पुण्याचा हिशोब तिथं नाही आहे, तिथं कर्माचा सिद्धांत लागू नाही आहे, त्यांच्यावर विचारबुद्धी नाही आहे. ते एकमेकावर अवलंबून असे ते जीव आहेत. तर ती अन्न साखळी म्हणतात त्याला. त्या परिस्थितीत त्या पद्धतीने ते जगत असतात. त्यामुळे वाघाने शेळी का खाल्ली आहे तर शेळी खाल्ली म्हणजे पाप झालं असं नसतं तिथं, कारण ते नैसर्गिक ती घटना आहे. परंतु मनुष्य योनीत आल्यानंतर मात्र बुद्धी आहे, तिथं ज्ञान आहे, मग तिथं ह्या सगळ्या गोष्टी लागू पडतात. आणि ते न समजून घेतल्यामुळे, म्हणजे आपण मनुष्य योनीत आलो आहे म्हणजे परिपूर्ण एक अवस्था आपल्याला, तर 84 लक्ष योनी परत्वे एक पहिलं स्थित्यंतर, एक पहिली पायरी म्हणतात ती मनुष्य योनी, की जी सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे त्याला. परंतु ते अजून ती उत्क्रांती नाही आहे, आपल्याला उत्क्रांती करून घ्यायची आहे. पण तिथं आपल्याला आणखीन उत्क्रांती करून घ्यायची आहे हे माहिती नसल्यामुळे किंवा ज्ञात्यांच्याकडनं आपण समजून न घेतलेलं असल्यामुळे आपण असं काही कर्म आपल्याकडून नकळतपणे व्हायला लागतं. म्हणून तर ते वंदनीय दादांनी सांगितलेला एक विषय आहे की पहिला जन्म कसा होता, तो लात मारीन तिथं पाणी काढीन असा होता. म्हणजे सर्व काही साध्य होणार आहे. अजूनही आपण आता काही लोक बघतो की जे त्याला सगळंच साध्य होतं, काहीही कष्ट पडत नाही, सगळंच मिळतं. परंतु का मिळतं आहे, कारण मागचं काही नाही आहे. असं कल्पना करूया की प्राणी मात्रातूनच तो जन्म आहे आणि तो पहिलाच जन्म मनुष्य म्हणून आहे. मग तिथं आपल्याला रजिस्ट कोण करणार, काय ऋणानुबंध नाही आहे, कर्म नाही आहे, दोष नाही, काही नाही आहे. मग तो सगळं त्याच्या मनासारखं व्हायला लागतं, त्याला वाटायला लागतं मीच कोणीतरी श्रेष्ठ आहे. मग तो आपल्यापेक्षा खालच्या लोकांच्यावर अन्याय करायला लागतो आणि मग तिथं हव्यास, मोह, माया म्हणजे हे षडविकार नकळतपणे त्याला येऊन चिकटतात आणि तू काय मुक्ती मोक्ष या विषयाकडे जायचंच नाही अशा पद्धतीने त्याची, म्हणून त्याला मायाजाळ म्हटलेलं आहे. ही माया काय करते, आपल्याला खरं म्हणजे सहज जग ही मुक्त स्थिती आहे, परंतु ते सहज मुक्त होऊ देत नाही. त्यामुळे ते सगळं आपल्याला मायाजाळात ते नकळतपणे तो मनुष्य अडकतो आणि मग कर्म करायला लागतो की नकळतपणे कर्माचा सिद्धांत लागू होतो आणि पुन्हा जन्म चालू होतात. आणि मग हे असं होतं की मागच्या जन्म, मग एका जन्मात वाटतं की मागच्या जन्मात तरी मी प्राणी होतो, मग तिथं काय पाप पुण्य नाही आहे, मग ह्या जन्मात मला असे काय त्रास किंवा भोग. परंतु जन्म अनेक झालेत, किती जन्म होतात त्याला काही लिमिटच नाही आहे, कितीही होऊ शकतात. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही, जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत जन्म आहे. म्हणजे आता पास्ट लाईफ रिग्रेशन करणारे सगळे 84 लक्ष प्रत्येक वेळी येणार नाही, मग मनुष्य जन्मातच तो फिरत राहतो. एकदा मनुष्य की योनीत मनुष्य योनीतच कायमस्वरूपी मनुष्य योनीतच राहतो, पुन्हा मागे जात नाही. महत्वाची गोष्टच आहे. हा, ही महत्वाची गोष्ट. लोकांना कन्फ्युजन काय असतं की आता काहीतरी पाप केलं की तू कुठल्या तरी प्राण्यांच्या योनीत जातशील, असं काही नसतं. वंदनीय दादांनी हे विषय सगळे क्लिअर केलेले आहेत. मनुष्य जन्मातच येतो, परंतु त्याच्याकडनं म्हणजे त्याला असे काही अनुभव मिळतात की जे प्राण्यांचे आहेत. पण प्रत्यक्षात प्राणी म्हणजे प्राण्याच्या योनीत तो जात नाही. एकदा मनुष्य जन्माला आल्यानंतर तो मनुष्य म्हणूनच जन्माला येतो, परंतु किती वेळा जन्माला येईल याचं काही आपल्याला गणित सांगता येत नाही.
कारण ते मोक्षप्राप्तीपर्यंत त्याला ज्यावेळेला, जसा मगाचा प्रश्न होता की पुढली अवस्था प्राप्त करण्याचं नकळतपणे मनामध्ये विषयाची निर्मिती व्हावी लागते की हे सगळा वीट आल्या बाबा, म्हणजे पुन्हा पुन्हा मी तेच करतोय, या सगळ्यातून मला मुक्त व्हायचं आहे. मग सगळ्यातून मुक्त व्हायचं म्हणजे मग जीवन काय हे समजून घ्यायला पाहिजे. मग ते एकदा आपल्याला समजलं की अच्छा हे असं होतं होय, म्हणजे हे जे आपण जीवन जगतो हे फक्त एक काहीतरी आपल्या एक ऋणातून मुक्त होण्याचं एक साधन आहे की तिथं यायचं, या जन्मामध्ये जे काही ऋणानुबंध आहेत ते सगळे नीटनेटके करायचे, जे बिघडवलेत मागच्या जन्मात ते पूर्ण करायचे आहेत, ते व्यवस्थित करायचे आहेत, नव्याने निर्माण करायचे नाही आहेत की जे कॅरी फॉरवर्ड होतील किंवा नव्याने पुढल्या जन्म त्याच्याकरता प्राप्त होईल अशा विषयात अडकायचं नाही आहे. जे काय आणलं आहे ते सगळं संपवायचं आहे. मग इथं जन्म कमी व्हायला मदत होती किंवा जन्म संपून सुद्धा जातात. मग सद्गुरूंची कृपा झाली, आपण साधन मार्गात आलो तर आपल्याला हा शेवटचा जन्म पण होऊ शकतो. आणि मूळ जी ईश्वर ही जी शक्ती आहे ज्याच्यातून हा जीवात्मा जन्माला आलेला आहे, जो प्रत्यक्षात ईश्वरच आहे परंतु अज्ञानामुळे सगळं विसरला आहे, तो त्या मूळ अवस्थेशी एकरूप होऊ शकतो. त्याच्याकरता आपणच कारणीभूत व्हायला पाहिजे. आपलेच विचार, आपलंच मन, आपलीच बुद्धी, आपलंच ज्ञान त्याला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतं. मी पुढचा प्रश्न विचारतो. हां, पिंडाला कावळा शिवला की मोक्ष प्राप्त होतो का? हा खूप महत्त्वाचा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो की पिंडाला कावळा शिवणं अशा विधीला आपण गेलेलो असतो. आपल्याला माहिती असतं की बऱ्याच वेळेला तो कावळा शिवत नाही, तो लांब बसलेला असतो, तो काहीतरी इच्छा अपेक्षा अपूर्ण राहिल्या आहेत असं म्हणून तिथं आपल्याला ते गुरुजी सांगतात तुम्ही काय प्रत्येक जण या घरात ते ओळखीचे, त्यांनी काय त्यांना बोलायचंय, काहीतरी सांगायचंय, ते सांगून बघा. मग असा कुठला तरी एका विषय परत अचानक तो कावळा शिवतो. तो कावळा शिवला म्हणजे तो आत्ममुक्त झाला का? हा एक भयंकर महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर म्हटलं तर अभ्यास केला तर समजतं. नाहीतर आपण ते सांगतात हां झालं काय मुक्त म्हणून सांगितलं की आपण हो म्हणून घरी येतो. पण तसं ते सोपं नाही आहे. जसं एखादा विषय आहे आणि तो विषय शेवटच्या क्षणी त्याच्या मनामध्ये तो त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेला त्याचा जो काही विषय आहे, आपण तो विषय याच्या अगोदर घेतला होता की त्यावेळची शेवटचा त्याच्या मनातला जो विषय आहे तो त्याचा तिथंच राहतो अपूर्ण म्हणून की हे एखादी गोष्ट होईल की नाही. मग ती जर का होती असं लक्षात आलं तर तो जीवात्मा तिथून लांब जातो, तोपर्यंत तो तिथं असतो. म्हणजे थोडक्यात कसं, आता एखादं आपण एक असं एक उदाहरण म्हणून घेऊया की जसं काही वेळ आपण दुर्दैवाने अशा घटना करतात की छोटी मुलं आहेत, वडील म्हणा आई म्हणा असं काहीतरी कारण परत्वे त्यांचा मृत्यू होतो. त्यावेळेला त्यांच्या मनात काय असणार, आपल्या मुलांचं काय होणार पुढं, हे स्वाभाविक आहे. मग त्यावेळेला तो जो काही कावळा आहे म्हणजे थोडक्यात तो जीवात्मा तिथं असतो. मग तो जीवात्मा तिथं असतो पण त्याच्या मनातली इच्छा काय आहे, आपल्या मुलांचा सांभाळ होईल की नाही. मग तो कावळा तिथं जवळपास फिरतो, तो जवळ येत नाही कारण तो म्हणे त्याला जीवात्मा दिसत असतो. मग इतर जे लोक आहेत ते जरा समजून घेऊन कारण आपण त्या म्हणजे का शिवत नसेल, मग त्याच्यापैकी कोणीतरी ते सांगतं की आपण या घरात त्या मुलांचा सांभाळ करतो म्हणून म्हणूया, म्हणजे त्याला समाधान मिळेल आणि तो तिथून जाईल. मग ते कोणीतरी येऊन उच्चारतं की आम्ही तुमच्या मुलांचा सांभाळ करू किंवा काय त्याचं जे योग्य त्याचा तर असं म्हटल्यानंतर लगेच कावळा शिवतो असं बघायला मिळतं. परंतु तो विषय त्या एका घटनेपुरता आहे, सांभाळ करतो याच्यापुरताच आहे, त्याच्याशी मोक्षाशी संबंध नाहीये, त्या विषयापुरताच आहे. तो विषय एकदा झाला, जसं एखादा किंवा आणि एखादी वस्तू कुठं ठेवली आहे ती एखाद्याला कळावी म्हणून तो विषय तिथं अडकलेला असतो. म्हणजे त्या विषयाच्या संदर्भात आहे. विषय एकच आहे का जीवनामध्ये? नाही आहे, विषय अनेक आहेत. अनेक विषयामध्ये जीव गुंतलेला असतो. त्याच्यापैकी तात्कालिक आहे किंवा एक महत्त्वाचा प्रधान विषय जो आहे तो त्याच्याकरता त्याचं काय होईल हा जी तीव्र इच्छा असते ना, ती तीव्र इच्छामुळे त्या जीवात्म्याला तिथं आणते आणि ती तिथं असल्यामुळे तो कावळा शिवत नाही. त्याच्यातून सुटका होणार आहे असं ज्या वेळेला त्या जीवात्म्याला कळतं किंवा कोणीतरी काहीतरी त्याचं उच्चारण करतं त्यावेळेला तो निघून जातो. म्हणजे मृत्यूच्या वेळेला शेवटच्या क्षणी जो तीव्र विषय आहे तो विषय घेऊन तो जीवात्मामुळे तिथं असतो आणि त्या विषयापासून काहीतरी आपल्याला काहीतरी समाधान मिळणार आहे की जसं आता तो सांगितलं की त्या आम्ही सांभाळ करू असं कोणीतरी म्हणालं की लगेच तो जीवात्मा तिथून जातो. त्या एका विषयापुरतंच ती घटना मर्यादित आहे. पण ह्याचा अर्थ तिथं मुक्ती आणि मोक्ष परमनंटली आहे असं नाही, कारण विषय आणखीन भरपूर आहेत. वेगवेगळ्या विषयामध्ये मन गुंतलेलं असतं. तो जीवात्मा असा सहजासहजी पुढल्या अवस्थेला जात नाही. त्याच्याकरता जिवंत असताना सगळ्या विषयाचं ज्ञान करून घेऊन सगळ्या विषयातून मुक्त होणं. आता मगाशीच एकांचा कोणाचा तरी मेसेज आला होता, मुक्ती मोक्ष ह्या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत का वेगवेगळ्या आहेत? मुक्ती ही आपण जिवंत असताना मिळवायची आहे, तर मोक्ष सहज मिळतो. म्हणजे ज्या विषय वाचण्यामध्ये आपलं मन गुंतलेलं आहे ते त्याच्यातून काढून घेतलं तर मोक्ष सहज आहे.
पण तसं होत नाही, ते अवघड असतं. कारण आपल्याला जिवंत असतं असेच तोपर्यंत आपल्याला सगळ्या विषयात आपलं मन गुंतलेलं असतं. मग आध्यात्मिक चिंतन मननाची का गरज आहे, त्याचं कारणच हे आहे. अध्यात्मामध्ये आपल्याला ह्या सगळ्या अशा गोष्टी ऐकायला मिळतात की आपण जर का विषयात जर का आपलं मन अडकलं तर ते विषय जन्माला यायला भाग पडणार आहेत. मग पुन्हा तेच विषय घेऊन जन्माला यायचं आहे का, काय सगळे नको असलेले सगळे ऋणानुबंध, पुन्हा काय हेवे दावे नको असलेलं सगळं तेच घेऊन यायचं आहे का उच्च अवस्थेला जायचं आहे. मग हे जर आपल्याला आध्यात्मिक बैठकीमध्ये चिंतन मननात आपल्याला ह्या गोष्टी कळतात आणि मग नकळतपणे आपला जो मोह आहे भौतिक जगातील विषयात त्याच्यातून नकळतपणे मन हे बाजूला यायला लागतं आणि आपण काही घेऊन आलो नव्हतो, काही घेऊन जाणार नाही आहे. त्यावेळेला कशात मन गुंतवायचं कारण नाही आहे. जे काही दिलं आहे ते परमेश्वराने त्याची देण आहे, त्यांनी दिलेलं आहे. ते जसं जन्म आपल्याला परमेश्वरानेच दिला आहे तसं जे काही दिलं आहे भौतिक सुख ती परमेश्वराचीच आहेत ना. त्यात माझं म्हणून अडकवून ठेवायचं काही कारण नाही. ह्या गोष्टी आपल्याला कळतात आणि मग नकळतपणे विषयाची आसक्ती कमी होती. विषयाची आसक्ती कमी झाल्यामुळे मग विषयातून आपण मुक्त होतो आणि मोक्ष हा सहज साध्य होतो. हां, असं सांगितलं आहे. तर खूप समजून घेण्यासारखा विषय आहे. आजचे विषय संपलेले आहेत. आपण आता बाकी विषय ते पुढच्या भागामध्ये घेऊयात. आता आपण परत प्रश्न उत्तर असे घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर आपले जे काही प्रश्न आहेत ते माझ्या या ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊन विचारू शकता किंवा डायरेक्टली फोन करून विचारू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता की जेणेकरून ते आपण प्रश्न या प्रश्नोत्तरामध्ये घेऊन की जेणेकरून माझी अशी इच्छा आहे की जे काही आपले अनुत्तरित आपल्या काही असे प्रश्न असतात किंवा ज्याचे आपल्याकडे उत्तरं नाही आहेत किंवा सगळं कन्फ्युजन आहे तर ते कन्फ्युजन दूर व्हावं. आपला हा जो काही जीवन प्रवास आहे तो सुरळीत व्हावा आणि पुढली अवस्था सद्गुरूंच्या कृपेने सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.